वर्षाखेरीस मागील 5 दिवसाच्या मंदीला ब्रेक लागत मार्केट जबरदस्त रिकव्हरीसह नवीन लाईफ टाईम हायच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून आले. परंतु ही तेजी किती टिकाऊ राहील की पुन्हा मार्केटमध्ये मंदी याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचं आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर 2025. खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये आज जबरदस्त तेजी आपल्याला आज पाहायला मिळाली. वर्षाच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जर बघितलं आपण तर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यू मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं होतं. परंतु वर्षाच्या शेवटच्या दिवशी मार्केटमध्ये जबरदस्त रिकव्हरीमध्ये मागील 5 दिवसाची जी काही मंदी आपल्याला पाहायला मिळते एकाच दिवशी रिकव्हर करताना आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे या खऱ्या अर्थाने मार्केटची ताकद आज आपल्याला दिसून आलेली आहे की मार्केटमध्ये कशा प्रकारे तेजी पाहायला मिळू शकते जर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम असलं तर याबद्दलची सविस्तर आपण माहिती बघूया. तर यामध्ये सर्वात मोठं योगदान कुठल्या सेक्टरचं आणि कुठल्या डाटाचं राहील याबद्दलची थोडी माहिती बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो डाटा आहे, आपण ज्या डाटावर नेहमी काम करतो त्याबद्दलची थोडीशी माहिती बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे निफ्टीच्या लेवलमध्ये निफ्टीची ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल झाले, त्यानंतर सेक्टर वाईज कशा प्रकारे योगदान होतं याबद्दलची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे निफ्टीच्या डाटाबद्दल. तर मित्रांनो, निफ्टी आज सकाळी जेव्हा 9:15 ते 20 मिनिटाच्या जवळपास जेव्हा मी ऑप्शन चेनचा डाटा चेक केला त्यामध्ये जबरदस्त मला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग जबरदस्त पाहायला मिळाली. ते सुद्धा एका सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला 26,000च्या या 26,000च्या कॉल आणि पुट साईडला दोन्ही स्ट्राईक प्राईजला जबरदस्त कॉल रायटिंग पुट रायटिंग कमी यामध्ये 1.5 कोटीच्या ओपन इंटरेस्टसह दोन्ही बाजूला चांगला ओपन इंटरेस्ट तयार झाला. म्हणजे 26,000 जी लेवल ही आहे ही मेक कॅन ब्रेक लेवल आजच्या सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पहिल्या 5 ते 10-15 मिनिटांमध्ये पाहायला मिळाली. कालच्या लेवलची अगर या ठिकाणी जर पाहिला आपण तर कालची लेवल जी होती 25,880 ते 25,971 या 80 ते 90 पॉईंटमध्ये काल आपल्याला मोमेंटम देताना दिसून आलं. जी आपली काल एक रेजिस्टन्स लेवल जी होती 25,971 ही लेवल काल चांगल्या प्रकारे एक रेजिस्टन्सचं काम करते. मार्केट कंटिन्यू त्या ठिकाणपर्यंत जात होतं, पुन्हा त्या ठिकाणपासून रेजिस्टन्स घेऊन पुन्हा 25,880 या लेवलपर्यंत येत होतं. परंतु आज मार्केट जसंही ओपन झालं तर 25,971च्या वरती ओपन झालं आणि जेव्हा मार्केट या लेवलच्या वरती ओपन झालं तर जो कालचा आपला रेजिस्टन्स होता तो आजच्या दिवशीमध्ये चांगल्या प्रकारे सपोर्टचं काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कालच्या चार्टमध्ये जर तुम्ही लेवल बघितलं तर 25,971 चांगली रेजिस्टन्स झोन तयार झाली होती. मार्केटमध्ये आज ही लेवलच्या ओपनिंग वरती ओपन मिळाल्याच्या नंतर मार्केटने ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड केलेली आहे. त्यानंतर जसंही मार्केट 26,000च्या वरती सस्टेन झालं, आता या ठिकाणी 2 गोष्टींनी चांगल्या प्रकारे काम केलं. ती म्हणजे पहिला PCR लेवल आणि त्याचबरोबर शॉर्ट कव्हरिंग. या ठिकाणी PCR लेवल किती होती 9:30 मिनिटाला PCR लेवल ही आली होती 0.56. म्हणजे 0.56 जेव्हा PCRची लेवल होती तेव्हा स्ट्रॉंगली बाय झोनमध्ये आपण आहोत असं या PCR लेवलवर आपल्या लक्षात येते. तर याच फायदा घेत मार्केटमध्ये तुम्हाला जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळाली. यामध्ये सर्वात मोठं योगदान जे जाते हे शॉर्ट कव्हरिंगमध्ये. शॉर्ट कव्हरिंग जर बघितलं तुम्ही 26,000च्या कॉल ऑप्शनला तर यामध्ये जबरदस्त तुम्हाला ऑप्शन चेनमधला डाटा चेंज झालेला दिसून येईल. यामध्ये जो काही डाटा होता शॉर्ट सेलरचा, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या, यांनी जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. आजचा थोडासा डाटा मी तुम्हाला ऑप्शन चेनमध्ये दाखवतो, साईडला तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसून येईल. तर यामध्ये बघू शकता सर्वात पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीची ऑप्शन चेन. या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये त्या अगोदर ऑप्शन चेन बघण्याअगोदर थोडंसं तुम्हाला लेवल सांगते आजच्या. तर निफ्टीमध्ये आजची लेवल बघू शकता. आजची ओपनिंग किती आहे? आजची ओपनिंग जी आहे लेवल ही 25,971 म्हणजे कालच्या रेजिस्टन्सच्या वरती आपण ओपन झालेला आहे. आणि आजचा डे हाय जो आहे हा 26,187 एवढा आणि फायनल क्लोजिंग सध्या जी आपली 26,129. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी होताना दिसून आली निफ्टीमध्ये. परंतु जो स्ट्रेंथ आपल्याला तेजीचा दिसून आहे तो कंटिन्यू राहणार असं या डाटावरून लक्षात येते. आता थोडंसं ऑप्शन चेनमधला डाटा बघूया. तर या ठिकाणी बघू शकता जी लेवल आपल्यासाठी महत्त्वाची होती 25,950 आणि 26,000. कारण 25,950च्या वरती आपण ओपन झाले होतो 971ला आणि 26,000 एक थोडीशी रेजिस्टन्स लेवल होती. पहिल्यांदा मार्केट या लेवलच्या खाली ओपन होतं तेव्हा. जसंही मार्केट 26,000च्या वरती सस्टेन झालं, आता या ठिकाणी बघू शकता 26,000च्या कॉल सेटला जबरदस्त डाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आला आणि एवढं परफेक्टली वन साईड रॅली जी पाहायला मिळेल याचं कारण एकमेव कारण काय की या ठिकाणचा जो कॉल रायटर्स होता हा ट्रॅप झाला असल्यामुळे यामध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळाली. आता या ठिकाणचा डाटा बघूया. तर या 26,000च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला सध्या बघू शकता डाटा किती आहे, फक्त 45 लाख राहिलेला आहे.
सकाळी किती होता या ठिकाणी 1.5 करोडच्या जवळपास पोझिशन होतं. त्यानंतर या ठिकाणी आणखी सुद्धा पोझिशन या ठिकाणी नवीन ॲड झालेल्या होत्या 1.25 कोटीच्या जवळपास. परंतु आता सध्याच्या कंडिशनला जर बघसाल तर या 26,000च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला कॉल साईडला फक्त 45 लाखाच्या पोझिशन सध्या अवेलेबल राहिलेल्या आहे. आणि यामधल्या शॉर्ट कव्हरिंगचा आकडा बघाल तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की खरंच एवढ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग झालेली आहे का. या ठिकाणचा आकडा सांगते तुम्हाला. या ठिकाणचा आकडा बघू शकता 2,33,00,000 एवढा या ठिकाणी ओपन इंटरेस्ट निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे. या ठिकाणी किती झालेली आहे शॉर्ट कव्हरिंग 2,33,00,000 एवढ्या पोझिशनची शॉर्ट कव्हरिंग झाली आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन केल्या होत्या. आणि मंदीवाले या ठिकाणी मार्केटमध्ये तेजी होत असताना ट्रॅप झाल्याच्या नंतर ज्या लोकांनी पोझिशन आपल्या स्क्वेअर ऑफ केल्या अशा 2,33,00,000च्या पोझिशन या ठिकाणी दिसून येत आहे. या एवढ्या मोठ्या पोझिशन ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफमध्ये किंवा कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट झाल्या असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला जबरदस्त अपसाईडला रॅली पाहायला मिळाली. त्याचबरोबर पुट साईडला सुद्धा तुम्ही डाटा बघू शकता. 26,000च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला सध्या अवेलेबल डाटा हा 1,40,00,000च्या जवळपास आहे. आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी 90 लाख सध्या आपल्याला दिवसभरातला डाटा चेंज झाला दिसून येत आहे. परंतु सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी 1.5 कोटी ते 2 कोटीच्या जवळपास पुट रायटिंग झालेली होती, म्हणजे तेजीच्या नवीन पोझिशन तयार झालेल्या होत्या. त्याचबरोबर कॉल रायटिंगमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग होताना दिसतच होते. हे झाली 26,000. त्यानंतर 26,100 लेवल. आता मागील 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये पाहिलं होतं आपण 26,200, 26,150, 26,100 हे चांगल्या प्रकारे आपल्याला एक मल्टिपल रेजिस्टन्सचं काम करत होते. परंतु आजच्या दिवसामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे सपोर्टचं सुद्धा या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे. याचं कारण एकमेव या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग झाली होती. आणि या पुट रायटिंगमुळे या कॉल रायटर जे होते हे चांगल्या प्रकारे ट्रॅप झाले होते. यांच्यामुळे इथे शॉर्ट कव्हरिंग सुद्धा आपल्याला जबरदस्त पाहायला मिळालं. ते 26,100च्या स्ट्राईक प्राईसला बघू शकता 82 लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट सध्या दाखवत आहे आणि 61 लाखापर्यंत आजच्या न्यू ॲडिशन आहे. परंतु मार्केटच्या याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगच्या अगोदर जर बघितलं 2-2.25च्या जवळपास तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे 1.25 करोडच्या जवळपास या ठिकाणी ओपन इंटरेस्ट होता. कुठल्या लेवलवर 26,100 या लेवलवर 1.25 कोटीच्या जवळपास टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी अवेलेबल होता. आणि 1 कोटीच्या जवळपास या ठिकाणी नवीन ॲडिशन झालेला होता, जो की 26,100च्या वरती मार्केटला चांगल्या प्रकारे होल्ड ठेवण्याचं काम या पोझिशन करत होते. त्याचबरोबर 26,100च्या कॉल साईडला बघू शकता या ठिकाणी 26,050 आणि 26,100 या ठिकाणी 26,100 जास्त प्रमाणात आपल्याला कॉल रायटिंग दिसत नाही, परंतु 26,050, 26,000 आणि 25,950, 25,900 या तिन्ही ठिकाणी जर बघसाल तर तुम्हाला जबरदस्त पुट शॉर्ट कव्हरिंग झालेली दिसत आहे. कारण ही लेवल हायर असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता तुमची 26,050 या लेवलवर 1,18,365 एवढ्या पोझिशन या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग 11,83,065 एवढ्या पोझिशन या ठिकाणी झालेल्या आहेत, शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. 26,000च्या पुट साईडला 2,33,380 एवढ्या पोझिशन या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंगमध्ये स्क्वेअर अप झालेल्या आहे. त्यानंतर 25,950 या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला 93 लाख एवढ्या पोझिशन स्क्वेअर अप झालेल्या आहे. त्यानंतर 25,900 या ठिकाणी 1,04,03,900 एवढ्या पोझिशन स्क्वेअर अप झालेल्या आहेत, शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. तर यांच्यामुळे मार्केटमध्ये आज जी काही रॅली पाहायला मिळाली हे शॉर्ट कव्हरिंग आणि PCR डाटा परफेक्टली आला असल्यामुळेच. PCR डाटा याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं की PCR डाटावरून मार्केटचा ट्रेंड रिव्हर्सल कुठून, मार्केटचं डायरेक्ट कुठल्या बाजूला राहू शकते हे थोडंसं आपल्याला परफेक्टली लक्षात येते. जर तुम्ही रेग्युलर ट्रेडिंगमध्ये मार्केट ओपन झाल्याच्या पहिल्या 10 ते 15 मिनिटांनंतर जर ऑप्शन चेन डाटावरून PCR लेवल जर तुम्ही परफेक्टली जर काढली तर यामुळे मार्केटचं डायरेक्शन कुठल्या बाजूला जाऊ शकते किंवा मार्केट कुठल्या लेवलपर्यंत किंवा तेजी किंवा मंदी किती प्रमाणात असू शकते हे आपल्याला या PCR डाटावरून लक्षात येते. तर तुम्ही सुद्धा PCR डाटा यूज करता का हे मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला बघायचं बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये कालच्या दिवसामध्ये सध्या जबरदस्त रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बँक निफ्टी मागील 30 ट्रेडिंग सेशनपासून 58,700 ते 58,800 ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड करून रिस्पेक्ट करून मार्केटला पुन्हा तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला बँक निफ्टी दिसून आलेला आहे. तर 58,700 ही लेवल यासाठी महत्त्वाची होती की मागील 30 ट्रेडिंग सेशनमध्ये ही लेवल चांगल्या प्रकारे हे केली आणि काल मंथली एक्सपायरी असताना सुद्धा ही लेवल ब्रेक झालेली नाही. जर ही लेवल ब्रेक व्हायची असती तर कालच्या किंवा या मागील 5 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जी काही आपल्याला मंदी पाहायला मिळाली या सिलिंग प्रेशरमध्ये ही लेवल डाऊन साईडला ब्रेक व्हायला पाहिजे होती, परंतु ही नाही झाली या ठिकाणी. त्याचाच इम्पॅक्ट आज तुम्हाला जबरदस्त रिकव्हरी 500-600 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळाला. आता फक्त आणखी 300-400 पॉईंटची जर बँक निफ्टीमध्ये पुन्हा रॅली जर मिळाली तर नक्कीच तो आपल्या लाईफ टाईम हायला ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येईल.
आणि वर्षाच्या सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा जो लाईफ टाईम हाय लावेल तो लावणार आहे आता सध्या बँक निफ्टी, कारण त्या प्रकारचं स्ट्रेंथ या बँक निफ्टीच्या मोमेंटममध्ये आपल्याला आजच्या याच्यामध्ये दिसून आली. आणि निफ्टीसुद्धा त्याच्या मागे निफ्टीसुद्धा लावणार, कारण आज निफ्टी आजच्या डे हायपासून जर बघितलं फक्त 1,600 पॉईंटचा डिफरन्स निफ्टीमध्ये राहिला होता. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की फक्त 2 दिवसामध्ये जर 150 पॉईंटची जर तेजी तुम्हाला जर झाली तर मार्केट सहज 2 दिवसाच्या तेजीमध्येच लाईफ टाईम हायची लेवल पार करू शकते. आणि त्याचा इम्पॅक्ट आज पहिल्याच दिवशी आपल्याला मार्केटची ताकद आज अनुभवायला मिळाली. मार्केटमध्ये आज चांगल्या प्रकारचं 200 पॉईंटचं मोमेंटम पाहायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा बँक निफ्टीमध्ये लाईफ टाईम हाय. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि जे योगदान राहिलेलं आजच्या तेजीला आणि कालपासून जे तेजीला महत्त्वाचं योगदान जे राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे मेटल सेक्टरमध्ये. आता मेटल सेक्टरच्या याच्यामध्ये बघू शकता आज मेटल सेक्टरने कालसुद्धा एक नवीन लाईफ टाईम हाय लावला होता आणि वर्षाअखेर शेवटच्या दिवशी सुद्धा 11,216चा मेटलच्या इंडेक्सने नवीन लाईफ टाईम हाय आपल्या या वर्षीचा शेवटचा लाईफ टाईम हाय नोंदवलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2025ला मेटलने 11,216चा एक नवीन लाईफ टाईम हाय आपल्या नवीन नोंदवलेला आहे. आणखी आता पुन्हा जर उद्या जर गॅप अप ओपनिंग या ठिकाणी जर मिळाली तर पुन्हा मेटल नवीन वर्षामध्ये नवीन पहिल्या दिवशी सुद्धा आपल्या नवी एक रेकॉर्ड या ठिकाणी नोंदवेल असं या ठिकाणी दिसून येतं डाटावर मार्केटच्या स्ट्रेंथवर. तर आजच्या कालपासून आणि आजच्या तेजीमध्ये सर्वात मोठं योगदान जे राहिलेलं आहे हे मेटल सेक्टरचं राहिलं. मेटल सेक्टरच्या स्ट्रॉंग बिहेवियर म्हणून मार्केटमध्ये थोडीशी तेजीची मोमेंटम आपल्याला रिटर्न होताना आपल्याला दिसून येत आहे. तर आज मेटल सेक्टर थोडंसं चांगल्या प्रकारचं होतं. त्यानंतर मागील 3 ते 4 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ॲटोमोबाईल सेक्टरसुद्धा चांगल्या प्रकारे तेजीमध्ये पाहायला मिळालं. आज सुद्धा ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये बघू शकता 299 पॉईंटच्या जवळपास आजची तेजी पाहायला मिळाली. आणि पिरियड डाटानुसार जर बगितलं तर आजचा डे आहे 28,226 एवढा आणि आजची जर तेजी बघितली तर चांगली 1.5% जवळपास आपल्याला पाहायला मिळाली. तर त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेड करताना तुम्हाला अदर इंडेक्सवर सुद्धा सेक्टर वाईज इंडेक्सवर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आज ओव्हरऑल मार्केटमध्ये जर बघितलं प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला जबरदस्त तेजी पाहायला मिळेल. प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला 1 ते 1.25% जवळपास आजचं मोमेंटम पाहायला मिळालं. प्रत्येक सेक्टर वाईज कुठलाही सेक्टर असा याच्यामध्ये निगेटिव्हमध्ये दिसला नाही. फक्त आपला एकच जो मागील 5 दिवसापासून सेलिंग प्रेशरमध्ये जो दबून आहे IT सेक्टर. IT सेक्टर एवढ्या तेजीच्या मार्केटमध्ये सुद्धा तो सेलिंग प्रेशरमध्येच जगताना आपल्याला किंवा राहताना आज दिसून आलेला आहे. त्याला जे नेहमीप्रमाणे जो एक सेलिंगचा जो प्रेशर आहे त्याच्यावर तोही आजच्या तेजीच्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज त्याच्या मंदीचा इम्पॅक्ट मार्केटच्या कुठल्याही मोमेंटवर दिसून आलेला नाही आहे. मार्केटने त्याला थोडंसं इग्नोर करायला सुरुवात केली असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तो नेहमी कंटिन्युअस सेलिंग प्रेशर राहत असल्यामुळे त्याला सोडून मार्केट आता आपल्या नवीन दिशेकडे वाटचाल करताना आपल्याला या ठिकाणी दिसून आला. कारण तो कंटिन्युअस सेलिंग प्रेशरमध्ये आता मागील 1 वर्षापासून जर बघितलं 2024 आणि 25मध्ये जर बघितलं 2024च्या लाईफ टाईम हायपासून तो 7,500 पॉईंट निगेटिव्हमध्ये आहे सध्या IT सेक्टर. परंतु अदर इंडेक्स जर बघितले तर आपल्या जेमतेम लाईफ टाईम हायपर्यंत एक तेजी मेंटेन करताना आपल्याला दिसून आले. परंतु IT सेक्टर खूप मागास एक चांगल्या प्रकारे सेलिंग प्रेशरमध्ये तो दबलेला या ठिकाणी दिसून आलेला आहे. तर मार्केटने आज थोडंसं त्या IT सेक्टरला इग्नोर करत पुढील दिशेकडे वाटचाल करताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता IT सेक्टर चांगल्या प्रकारचं आपल्याला आज जे होतं याच्यामध्ये चांगलं 114 पॉईंटचं सध्या निगेटिव्ह मोमेंटम दिसायला असं तुम्हाला कुठल्याही सेक्टरमध्ये आज पाहायला मिळणार नाही. जे काही IT सेक्टरमध्ये आज तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळेल हे तुम्ही मार्केटमध्ये आजच्या दिवसामध्ये कुठल्याच इंडेक्समध्ये तुम्हाला निगेटिव्ह मोमेंटम पाहायला मिळेल. फक्त IT सेक्टर मार्केटने आजच्या दिवशी त्याला इग्नोर करून आपल्या नवीन वाटचालीकडे सुरुवात केली असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. त्याबरोबर बँकिंग सेक्टर बँकमध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम आलं. पब्लिक सेक्टर बँकमध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम आलं. त्यानंतर मिड कॅप सिलेक्ट इंडेक्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला रिकव्हरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मिड कॅपमध्ये चांगल्या प्रकारची मोमेंटम आपल्या या ठिकाणी पाहतो. मला मागील 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये ऑटोमोबाईल आणि मिड कॅप आणि मेटल याच्यामध्ये थोडीशी रिकव्हरी आहे. त्यामुळे आपल्याला या सेक्टरचा सुद्धा चांगल्या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी एक फायदा मिळालेला आहे. आता थोडंसं वेगळ्या स्टॉकमध्ये बघूया. या ठिकाणी आपल्या रिलायन्सच्या स्टॉकमध्ये थोडीशी माहिती बघूया. तर रिलायन्सच्या स्टॉकमध्ये बघू शकता थोडंसं जर रिलायन्स स्टॉकचा जर चार्ट बघितला या ठिकाणी सध्या रिलायन्सची प्राइस ही 15,070 आहे आणि रिलायन्सचं सुद्धा तेजीमध्ये खूप मोठं योगदान राहते. या ठिकाणी प्रत्येक वेळा जर बघितलं तर रिलायन्स बघू शकता 15,080च्या जवळपास आज आपल्याला जाताना दिसून आला आहे. तर वन डेचा जर बघितलं या ठिकाणी चार्ट जर बघितला तर रिलायन्स बघू शकता एक लाईफ टाईम हायच्या जवळपास पोहोचला असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे.
या ठिकाणी बघू शकता चार्टवर तुम्हाला परफेक्टली दिसून येईल की निफ्टीचा जो 1580चा लाईफ टाईम आहे याच्या लाईफ टाईम हायच्या जवळपास सध्या गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. रिलायन्स सुद्धा मागील रिलायन्सची लेवल बघू शकता आजच्या दिवसामध्ये 15,040 पासून तर 15,070 ते 75 पर्यंत आपल्याला जाताना दिसून आलं आहे. म्हणजे रिलायन्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं मोमेंटम आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे आजच्या तेजीमध्ये सुद्धा रिलायन्सचा चांगल्या प्रकारे सहभाग होत असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण निफ्टीच्या वेटेज स्टॉक वाईज वेटेजमध्ये बघितलं तर निफ्टी रिलायन्सच्या स्टॉकचं वेटेज जास्त आहे. त्यामुळे रिलायन्सच्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला नेहमी वॉच करणे महत्त्वाचं राहील. जेव्हा तुम्हाला निफ्टीमध्ये नवीन लाईफ टाईम हाय लागलेला असेल तेव्हा तुम्हाला रिलायन्समध्ये सुद्धा नवीन लाईफ टाईम हाय लागलेला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण ज्याप्रमाणे निफ्टीचं बिहेवियर आज दिसून आलं त्याप्रमाणेच तुमचं या रिलायन्सच्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त मोमेंटम या ठिकाणी पाहायला मिळालं. बघू शकता पहिल्या 5 मिनिटाच्या ओपनिंग नंतर मार्केटमध्ये जबरदस्त रिकव्हरी सुद्धा रिलायन्सच्या स्टॉकमध्ये या चार्टमध्ये आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारचं मार्केटच्या बिहेवियरवर रिलायन्सचं सुद्धा मोमेंटम बरंच अवलंबून राहील आणि रिलायन्सच्या जे काही तेजीसाठी वाटचाल राहील त्यानुसार मार्केटचे सुद्धा एक सपोर्ट करण्याचं योगदान रिलायन्सच्या कंपनीचं राहणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं मित्रांनो आपल्याला मोमेंटम आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आत्तापर्यंत दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्यासाठी आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम राहू शकते याबद्दल थोडीशी माहिती बघूया. कारण वर्षाचा शेवटचा दिवस आपल्या सर्वांसाठी या जबरदस्त तेजीसह आलेला आहे. आता नवीन वर्षामध्ये कशा प्रकारचं आपल्याला योगदान पाहायला मिळते याबद्दलची आपण थोडीशी माहिती पाहूया. त्या अगोदर आपल्याला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपलं खूप खूप प्रॉफिटेबल आणि भरभराटीचं जावं अशी मी सर्व देवांकडे प्रार्थना करते. त्याचबरोबर आता बघूया निफ्टीच्या उद्यासाठी लेवल कुठला राहील. तर निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल आहे आता 26,100. 26,100च्या वरती जोपर्यंत मार्केटमध्ये सस्टेन आहे निफ्टी हा चांगल्या प्रकारची सपोर्टचं काम करणार आहे. कारण या ठिकाणचा जो ओपन इंटरेस्ट हा शॉर्ट कवरिंगमध्ये कन्वर्ट होईल. थोडंसं या ठिकाणी आता PCR लेवल आपली हायरला गेली असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंगचं थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल जे की आता वीकली एक्सपायरीपर्यंत पाहायला मिळेल. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये थोडंसं आणखी 300 ते 400 पॉईंटचं मोमेंटम आल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. कारण तो लाईफ टाईम हायच्या जवळपास गेल्याच्या नंतर या ठिकाणी थोडंसं सप्लाय वाढताना आपल्याला थोडंसं दिसून येईल. पण तो एक लाईफ टाईम हायला टच केल्याच्यानंतर थोडंसं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगचा आपल्याला सामना या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे आणखी सुद्धा मार्केटमध्ये 500 ते 600 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये मोमेंटम बाकी राहिलेलं आहे आजच्या मार्केटच्या बिहेवियर. त्याचबरोबर तुम्हाला मेटल सेक्टरने जर आज जबरदस्त जर आणखी पुढील ट्रेडिंग सेशनमध्ये मेटल सेक्टरचा चांगल्या प्रकारचा जर सपोर्ट केला तर आणखी मार्केट जबरदस्त तेजीमध्येच राहू शकणार आहे. आता निफ्टी 26,300च्या जवळपास गेल्याच्यानंतर थोडंसं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग पुन्हा पाहायला मिळेल. पुन्हा उद्याच्या दिवसासाठी 26,000 ही स्ट्रॉंगली सपोर्ट झोन रेंज राहणार आहे. जर मार्केट ग्लोबलच्या नुसार जर थोडंसं सेलिंग किंवा याच्यामध्ये ओपन झालं तर. अशा प्रकारचे मोमेंटम आपल्याला डाटावरून परफेक्टली लक्षात येते. तर अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटावर आणि PCR लेवलवरून नेहमी पाहायला मिळते. त्या तुम्ही ट्रेडिंग करत असताना PCR लेवल सोबतच सेक्टरल इंडेक्समध्ये चांगल्या प्रकारचं वॉच ठेवा. त्यानुसार तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन एक चांगल्या प्रकारचं कळून येते. तर मित्रांनो आत्तापर्यंत दिलेली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ते. त्याच नंतर आणखी महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.